रुपाली दार उघड. रुपाली अगं ऐकून तर घे. रुपाली रुपाली दार उघड. दार उघड अगं दार उघड. सर तुम्ही त्यांना प्रेशर देऊ नका, तुम्ही शांततेत बोला. हा स्वप्नील तू शांतपणे बोल आणि पहिल्यांदा तू शांत हो बरं. सरकाराव भीती वाटते मला. बाळा तू घाबरलास का? घाबरलास का तू बाळा? हा घाबरलास? मी आहे, तुझी आई आहे. हो ऐक आम्ही थांबलोय सगळेजण. रुपाली रुपाली अगं दार उघड. अहो दार वाजवायचं बंद करा बरं पहिलं. बाळाला त्रास होतोय. सर आहो तुम्ही काय करायचं आता? स्वप्नील तू शांत हो आणि बाहेर ये बरं आधी. तू आधी बाहेर ये. हो ना, अरे तूच टेन्शन घेतलंय जास्त. तू ये बरं बाहेर. मला माहितच होतं हे असंच होणार, म्हणून मी त्याला उठवत नव्हतं. स्वप्नील तू आधी जरा शांत हो बरं. कसं शांत हो सरकार? बघितलं ना काय झालं ते. अरे काय ऐकावं तिनं, नाहीच ऐकणार ती. काय चेष्टा लावली का? अरे आम्हाला बाळ होत नव्हतं, मग ते झालं ते सोडून गेलं. देवाच्या कृपेनं दुसरं बाळ मिळालं ते नशिबाने काढून घेतलं. कोणाला सहन होईल? दादा हे बघ, काढून घेतला असं नको. अर्जुन हेच खरे, तू काही म्हण आता, पण हेच खरे. समजावतील माझ्याच्याने नाही होणार. अरे स्वप्नील तू असं केलंस तर कसं होईल? आत्या मला तिची अवस्था बघवत नाहीये या ठिकाणी. मी बोलते. अगं पण तुझ्यावरच चिडली ती आप्पे. आई तरी पण मलाच बोलावं लागणार आहे. मी जातोच बाहेर, त्याशिवाय माझं डोकं शांत नाही होणार. सर जातोच. स्वप्नील बघा, मी काय म्हणत होतो, मला माहित होतं हेच होणार आहे. मला माहिती दादा कुठे गेला असेल. हे बघा तुम्ही काळजी करू नका, मी दादाला घेऊन येतो. आप्पे वहिनींना सांभाळ. जा जा बघ जरा. आलो. काही होत नशिबाने खेळ लावलाय काय माहित बाबा. आधीच एकतर त्यांना कोंडून ठेवलं होतं म्हणून त्या घाबरल्या. त्यात आता हे सगळं कळाल्यावर कदाचित हे सगळं तिच्या डोळ्यासमोरच झालं असतं तर. होय खरंय तुझं ताडी. पण आता काय करायचं? ताईंशी बोलावं लागणार आहे. मी बोलते त्यांच्याशी. आप्पे अगं बोलायला काय, आपण मस्त बोलू, पण तिने ऐकून पण घेतलं पाहिजे की. होय वहिनी एकदम रागात आहे आता. मग करायचं काय आता? मला लई भीती वाटायला लागली. बाळ रडतंय, बाळ रडतंय. मी बघते. अप्पे ताई 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 अहो बाळ बाळ झोपते ना? गाई गाई करत माझं बाळ. बघा वहिनी आणि बाळ रूम मध्ये एकटेच आहेत. बाळाला आता 100% धोका आहे. नाही नाही, बाळाला काय नाही होणार. त्या पण बाळाच्या आईच आहेत ना, बाळाला काही नाही करणार त्या. दादा मला वाटलंच होतं तू इकडे असेल. हा, इथं आलं की बरं वाटतं जरा. काय आपण आपल्याच विचारात असलो ना की आपलं आपल्याला सगळंच मोठं वाटायला लागतं. आपलं सुख मोठं, आपलं दुःख मोठं. पण इथं आलं आणि हा पसारा बघितला ना, मग कळतं असं काय नाही. आता लय वाईट वाटतंय खरे. नाही नाही, वाईट नाही वाटत आहे, पण नेमकं कसं वाटतंय तेच कळत नाही. आणि आमच्या बाबतीत कसं आहे माहिती का अर्जुन, हे बाळाचं सुख कायम वाकुल्या दाखव. असं काय नाही रे. आणि बघ बाळ आमचे कळल्याने काय असं लय नाही फरक पडत. आप्पी आणि मी तुम्हाला आधीच म्हणलो होतो खरं की आमचं बाळ ते तुमचंच आहे. फक्त नियतीने आता नेमकं तसंच घडून आणलंय. अर्जुन आता परिस्थिती वेगळी आहे. एरवी नॉर्मली तुम्हाला बाळ मिळालं असतं ना तर गोष्ट वेगळी होती. अपर्णानं किती सहन केलं. हा पण आता तीच तर म्हणते की हा तिचा मोठेपणा झाला. पण नकोच आता हे. नकोच म्हणजे हेच खोटी आशा नकोच या ठिकाणी. खोटी अशा. अरे दादा तू काय बोलतोय?
अरे अमोल एवढं लहान आहे ना की त्याला काहीच कळत नाही. तू म्हणत असशील ना तर आपण रुपाली वहिनींना यातलं काहीच नको सांगायला. नाही नाही नाही, रुपालीला सांगूया. मग आप्पी आहे ना, ती सांगल. मला रुपालीची काळजी वाटते. नाही दादा, तू नको वहिनींची काळजी करू अजिबात. हे बघ, मधल्या काळात काय झालं होतं, वहिनींची मानसिक अवस्था काय ठीक नव्हती, त्यामुळे त्या अशा वागत होत्या. पण आता त्या ओके, ते रिकवर झालेत, त्यामुळे काय टेन्शन नाही. परत तिला काही नाही नाही नाही, अजिबात असं काय होणार नाही. अरे आपल्या घरात सगळ्यात मायाळू कोण असेल ना तर रुपाली वहिनी आहेत. त्यांनी बघितली आहे मागच्या काळात आप्पीची काय अवस्था होती ती. वहिनी समजून घेतात, 100% आपल्याला समजून घेतात. असंच व्हावं. होईल होईल दादा, असंच होईल. हे बघ, काही जरी झालं ना तरी एक आईच दुसऱ्या आईला समजून घेऊ शकते रे, है ना दादा? रुपाली ताई, एकदा दार उघडा ना. नाही, मी नाही उघडणार दार. हे बाळ माझे. हो हो, हा अमोल तुमचाच मुलगा आहे की. खोटं बोलतीयस तू. मी बाहेर येण्यासाठी खोटं बोलतीये. नाही ताई, अजिबात नाही. मी लय मनापासून बोलते आहो. आता स्वप्नील सरांना पण बाहेर तेच बोलले मी. अमोल ना आपण तुमचा मुलगा म्हणूनच वाढवायचा. खरंच, मी आणि अर्जुनने तरी त्याला जन्म दिला असला ना तरी तुम्ही सुद्धा त्याचे आई बाबाच आहात की. अहो बघा की केवढा शांत झोपलाय तो. ताई, बाळ आपल्या आईच्या कुशीतच एवढं शांत राहतं ना. तुम्ही बाळाला जन्म जरी दिला नसला तरी बाळाने तुम्हाला आईची जागा दिली, हो ना? आणि म्हणून मी आणि अर्जुन त्याला तुमच्यापासून कधीच लांब नाही करणार. आपण ना तू. मी खरं बोलते, माझ्यावर विश्वास ठेवत आहे. माझा जीव अडकलाय का याच्यात? माहिती आहे की मला सगळं माहिती आहे ताई. बाळाला जेवढा मी जीव लावत नाही ना त्यापेक्षा कित्येक पटीने तुम्ही बाळाला जीव लावलाय. आणि मला लय भारी वाटतंय बघू. खरंच, बाळ तुमच्या सोबत आहे ना, मला कसलीच काळजी नाही ताई. अर्जुन आणि मी तुम्हाला बाळापासून कधीच दूर नाही करणार, कधीच नाही. खरंच ताई, अमोलला जर तुमच्यापासून दूर केलं ना तर त्यालाच लय त्रास होईल. आणि त्याला त्रास झालेला आम्हाला कोणालाच नाही आवडणार. रुपाली ताई, बाळाला प्रेमळ आई बाबा मिळायला लय नशीब लागतं. आणि आपला अमोल तर केवढा नशीबवान आहे. त्याला तर 2-2 आया मिळाल्यात, हाय का नाही? खरंच आपला अमोल आहे ना, लाखात एक आहे, लाखात. ताई, दार उघडा न आता. बाहेर सगळेजण लई टेन्शन मध्ये. आणि हा, अमोल विषयी जर तुम्हाला कोण काही बोललं ना तर त्यांना उत्तर द्यायला मी पुढे असेल. हा, उघडा की दार. आता मज्जा आहे बाबा एका बोलाची. हो, अमोलची खरंच मज्जा आहे. अमोलला आता 2-2 आई बाबा. मी तुझी मोठी आई आणि मी छोटी आई. अरे त्याला कुठं कळतंय वे आता त्या. अहो, आत्तापासूनच सांगितलं ना की कळल सगळं. हे खरं आहे बाकी. आणि एवढं भरलेलं घर आहे. खरं ती चांगली गोष्ट आहे. पण अशा भरल्या घरात मुलं वाढली की संगोपन कसं चांगलं होतं. हा बरोबर आहे. आमचं संगोपन राजकुमारासारखंच झालंय. काय सरकार? सुजा, आता तुला टोमणे सुचायला लागले वय? काय चुकीचं बोलतोय तो? काकी, तुमचं बरोबर आहे, पण भरल्या घरामध्ये काय होतं ना ते फक्त आम्हालाच माहिती आहे. पिवताई, अगं असं काय बोलतेस तू? जाऊ देत, मी आता काही बोलत नाही. तुमच्या सगळ्यांचा आनंदाचा दिवस आहे. पियू,
सुजा, कळतंय मला सगळं. अरे ही घडी लवकरच आपण नीट बसू. बर, आईची ओळख झाली, पण बाबा कुठं आहेत? आले आले बाबा पण आले. रुपाली, तू ठीक आहे ना? नाहीये मी ठीक. अहो आज मी लय खुश आहे. अहो मी आत्ताच ओळख करून देत होतो बाळाला. तुम्ही घ्या ना अमोलला. मी हो सर तुम्ही अहो या की. दादा जा. अमोल, हे तुझे मोठे बाबा बर का. आणि मी छोटा बाबा. वा, ही तर एकदम भारी झालं बघा. होय, अमोल मोठा होऊन लय भारी होणार आहे हे आत्ताच कळतंय. होय. लहान मुलांवर कसे संस्कार होत आहेत यापेक्षा त्यांना किती प्रेम मिळतंय. किती जिव्हाळा मिळतो यावरून ठरतं मोठे होऊन ते कसे वागतील. मग तर अमोल लयच नशिबान आहे असं म्हणायचं नाही का? हा बापू, नियती आहे त्याच्या पाठीशी. अरे ते खरं आहे अर्जा, सगळं आहे. पण तुझी आई असते ना तर लय बेस झालं असतं बघ. बाबा अहो आई आहेतच की. नियतीच्या रूपात ना आईच आपल्या पाठीशी उभ्या आहेत बघा. कदम, हे मात्र खरं आहे बरं का. नाही, पण अपर्णा, मला तुझे खास आभार मानायचे त्या ठिकाणी. आभाराची कसली भाषा करताय हो? नाही अपर्णा, अगं मला लय टेन्शन आलेलं. पण पण काय, पण आप्पांनी सगळं नीट केलं असंच ना? होय, खरंच. एवढं सगळं होऊन पण आपीने मोठ्या मनानं हे बाळ तुमचंच आहे असं सांगितलंय. खरंच अपर्णा, हे सगळं करायला लय मोठं मन लागतं ग. ताई आता बाळाला 2-2 आई बाबा आहेत. म्हणजे काय की त्याला कसली चिंताच नाही. एक बाबा काय नाही म्हणला दुसरा आहे. अरे दोघांनी नाही म्हटलं तर मग मी हा आजोबा आहेच. याचे सगळे लाड पुरे करणार. सरकार, तुमचं लयच खुश दिसतंय. अरे मग, अरे बाबा दुसऱ्यांदा आजोबा झालोय बे. ए आप्पे, तुला आठवतं का आपण सेल्फी काढायचो. बरोबर ओळखलं. अहो हो, बाळ जेव्हा माझ्या पोटात होतं ना तेव्हा आम्ही भरपूर सेल्फी काढलेत. आणि आमचं ठरलं होतं बाळ मोठं झालं की त्याला सगळे फोटो दाखवायचे. मला काय वाटतं माहितीये का, आता सेल्फी झालाच पाहिजे. मम्मी ये, बापू उठा. अपर्णा, बाळाला कुठं झोपवणार आहे? हिथंच बेडवर दोघांच्या मध्ये. हा, मी पाळणा घेऊन येतो. दादा राहू दे की पाळणं तुमच्या रूम मध्ये, त्याला काय होतंय? अरे असं कसं पाळणा? तर अहो तो काही याच रूम मध्ये राहणार आहे होय? त्याच्या मोठ्या आई बाबांकडे जाईल की. अगं अपर्णा, भाऊजी, बाळ तुमच्या दोघांपासून इतक्या दिवस लांब होतं. हा, आणि बाळ तुमच्या दोघांच्या जवळ होतं हे तर जास्त समाधानी होईल. ताई तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे. आता असं वाटतं की 1 सेकंड पण बाळाला नको सोडायला. पण खरं सांगू का, बाळ आपल्या घरात आहे, तुमच्या सोबत आहे. पास मग अजून काय पाहिजे आम्हाला? खरंच केवढ्या मोठ्या मनाचे आहात तुम्ही. आम्हाला नसतं जमलं. हा, 1 मिनिट. आणि सर, तुमचं आमचं करायला ती काही वस्तू आहे का? बरं दादा, अंथरून टाकून घेऊ बाळाचं. चल. अरे थांब, मी आणतो. मला माहिती की सगळं. अरे हो. अगं अपर्णा, आपला अमोल अजिबात रडत नाही का किरकिर करत नाही. एकदम छान आहे तो. अगदी माझ्यावर गेलाय बिचारा. अजिबात नाही. लहानपणी रडून घर डोक्यावर घ्यायचा असतो अर्जुन. हा का? रुपाली, चल.
हां. बाळा येऊ मी? आपण ना बाळाला रात्री 2 वाजता भूक लागत्या म्हणजे उठतोच तो. लक्ष दे जरा. होत आहे. हा म्हणजे केव्हाही उठतो. त्यामुळं आतापासून तुमच्या दोघांच्या झोपेला राम राम. लक्ष द्या बाळाकडे. हा. एकानं झोपायचं आणि दुसऱ्यानं उठायचं. हा आता तुम्ही दोघं पण जॉब करता, मी काय घरीच होते त्यामुळं. एक मिनिट, तुम्ही कुठे चाललात का? बाहेर गावी निघालात का? तुम्ही येणार नाही परत? अहो काय बोलताय ताई, तुम्ही इथंच आहात की. खरंच की. अमोल, आई बाबांना त्रास द्यायचा नाही हं अजिबात. काय शहाणं माझं बाळ. चल रुपाली. अपर्णा. हो. काय झालं? हा. अगं आप्पे, एवढे दिवस हा प्रसंग आहे ना मनात फक्त इमॅजिन करून ठेवला होता आणि आता आज असं काहीतरी होईल डोक्यातच नव्हतं ना. स्वप्नात पण नव्हतं ग. आप्पे मला चिमटा की नाही, मला खरंय का बघायचं. घे ना घे ना. तो एक दिवस होता ग, त्या दिवशी तो निर्जीव होतो. अर्जुन, आता सोड ना त्या आठवणी नको. आप्पे एवढे दिवस वाटत होतं ना माझाच एक शरीराचा तुकडा कोणतरी कापून कुठेतरी घेऊन गेलाय. आज पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. एकदम कम्प्लीट, एकदम कम्प्लीट. अमोल, ऐकलं का बाबा काय म्हटले? आता एकदम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. आणि एवढे दिवस मी म्हणत होते बाळ आहे, माझ्यावर विश्वासही ठेवला. आप्पे आप्पे खरंच सॉरी का, खरंच सॉरी. अगं बाळ गेलंय ना हे विचारानेच मला असं वाटलं होतं की सगळं ओझं पडलंय माझ्या खांद्यावर. तुला सांभाळायची जबाबदारी, स्वतःला सांभाळायची जबाबदारी, घर सांभाळायची जबाबदारी, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या मला एवढ्या मोठ्या वाटायला लागल्या ना, त्याच्या पुढं तुझ्या आईची माया नाही का दिसली मला. खरंच सॉरी आप्पे. अर्जुन पण खरं सांग, तुला बाळाचा एकदाही आवाज नाही आला का रे? आवाज असे नाही आले ग, नियतीचे संकेत मिळत होते. खरंच? हा. आप्पे मी ज्या वेळी अमोलला हातात घेतलं ना त्या त्यावेळी अमोल पोटात असताना मी जे बोललो होतो ना त्याच्याशी सगळं असं सरसर सरसर डोळ्यासमोरून जायचं. आप्पे खरंच दिसायला तुझ्या गते ग. बघ ना, छकुलीला एका नजरेत कळलं, मला एवढे दिवस काय. पण एक सांगू का अर्जुन, लहान बाळांना लगेच कळतं अरे, खरे असतात ना ते. पण अमोल पूर्ण माझ्यासारखा नाही दिसत बरं का. मला ना त्याचे डोळे तुझ्यासारखे वाटतात, एकदम पाणीदार. पण आप्पे अमोल दिसणार तुझ्यासारखा फिक्स. आणि गुण ते तुझ्यासारखे असणार आहेत त्याचे. जुगाडू
हा वाटतंय तरी तसंच. मग त्याला कसली अडचण नाही ना. चला झोपूया आता. हा आप्या ऐक ना, हा असंच बाळाजवळ बसून राहू, बघू डोळा लागेल तेव्हा बघत बसू त्याच्या. अर्जुन, हं? आता तरी तुझा नियतीवर विश्वास बसलाय ना रे? हो. पण नियतीपेक्षा जास्त तुझ्यावर आप्पे.